अधिक मासातील मासिक शिवरात्रीला गौरी योगाचा शुभ संयोग. अशी करा पूजा, महादेव करतील इच्छापूर्ती. कालचक्र फिरवणारे महादेव आपल्या भक्तांचा काळ देखील हरतात. त्यामुळे महादेवाची भक्ती करणाऱ्याला सांसारिक सुख तर मिळतेच, शिवाय महादेवाच्या आशीर्वादामुळे भय आणि संकटे देखील दूर होतात. महादेवाची भक्ती करताना सोमवार, प्रदोष, श्रावण महिना, महाशिवरात्री हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. तसेच दर महिन्याला येणारी मासिक शिवरात्री देखील विशेष असते. यंदा ही मासिक शिवरात्री अधिक मासात येत असल्याने तब्बल 27 वर्षानंतर ज्येष्ठ महिन्यात मासिक शिवरात्रीचा संयोग घडत आहे. मासिक शिवरात्री ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. यंदा मासिक शिवरात्री केव्हा येत आहे, पूजेचा शुभ मुहूर्त व विधी सर्व काही जाणून घेऊया. अधिक मास महाशिवरात्री कधी आहे? पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला तिथीला शनिवार 13 जून रोजी संध्याकाळी 4:08 सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी 14 जून चतुर्दशी तिथी रविवार दुपारी 12:20 पर्यंत राहील व त्यानंतर अमावस्येला सुरुवात होईल. शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी होणाऱ्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत अधिक महिन्यातील मासिक शिवरात्री 13 जून रोजी साजरी केली जाईल. अधिक मास शिवरात्रीचे महत्त्व. यंदा तब्बल 27 वर्षानंतर ज्येष्ठ अधिक मास शिवरात्रीत गौरी योगाचा संयोग निर्माण होणार आहे. यापूर्वी 1999 साली ज्येष्ठ अधिक मास शिवरात्रीचा संयोग झाला होता. त्यानंतर यावर्षी असा विशेष योगायोग निर्माण होत आहे. या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशी वृषभमध्ये संक्रमण करेल. यामुळे गौरी योगाची निर्मिती होईल. अशा परिस्थितीत महादेव व पार्वतीचे व्रत आणि पूजापाठ करणे भाविकांसाठी फायदेशीर ठरेल. मासिक शिवरात्री पूजा कशी करावी? मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तादरम्यान स्नान केले पाहिजे. मग देवघरातील पूजा झाल्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जा आणि शिवाची पूजा करा. मंदिरात तूप, दही, मध, साखर, पाणी इत्यादींनी शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी फळे, बेलपत्र, धतुरा इत्यादी अर्पण करावेत. शिवासमोर तुपाचा दिवा लावा आणि विधीपूर्वक पूजा करा. दिवसभर उपवास केला पाहिजे. शिवाच्या मंत्राचा जप करणे आणि शिवचालिसाचे पठण करणे देखील खूप शुभ मानले जाते. मग संध्याकाळी प्रदोष काळादरम्यान पुन्हा विधीसह शिवाची पूजा करा आणि मंत्र जप करा. शेवटी व्रत कथा वाचा, मग आरती करा व शिवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर व्रत सोडा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.